नमस्कार मंडळी, मी कृष्णा मानुसे, फाउंडर बिंग ब्लिसफुल. आपल्या या 7 चक्रांच्या सीरीजमध्ये परत एकदा तुमच्या सगळ्यांचं मी स्वागत करतो. आज आपण ज्या चक्राबद्दल जाणून घेणार आहोत, ते आहे 3ऱ्या क्रमांकाचं आपलं प्राथमिक चक्र. त्या चक्राचं नाव आहे मणिपूर. ओके. सो मणिपूरमधल्या मणीचा अर्थ रत्न आणि पूरचा अर्थ शहर. सो सरळ-सरळ आपल्या वेल्थ क्रिएशनशी, आपल्या अर्थार्जनाशी, आपल्या उत्साहाशी, आपल्या कामाच्या कॅपॅसिटीशी हे चक्र निगडीत आहे. मित्रांनो, या चक्राचं स्थान जे आहे आपल्या बेंबीच्या वर आणि छातीचा जो आपल्या हाडांचा भाग आहे त्याच्या खाली मणक्याच्या दिशेने या चक्राचं साधारणतः स्थान आहे. या चक्राचं मूळ कार्य म्हणजे आपल्या शरीराला ऊर्जा प्रदान करणं, आपल्या मनाला उत्साह प्रदान करणं. साधारणतः जे पण आपण अन्न घेतो त्या अन्नाचं पाचक द्रव्यांमध्ये रूपांतरण करून ऊर्जेच्या स्वरूपात शरीराला देणं आणि शरीराला धावण्याची, काम करण्याची कार्यक्षमता मेंटेन ठेवण्याची ऊर्जा प्रदान करणं असं या चक्राचं काम आहे. साधारणतः या चक्रामध्ये जर दोष असेल, तर बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती आपल्या कार्यक्षमतेवरती परिणाम होतो. हे चक्र आपल्या बुद्धीचं चक्र आहे. साधारणतः या चक्राचा रंग गडद पिवळ्या रंगामध्ये दाखवला जातो, कारण या चक्राचं तत्व अग्नी आहे. आणि अग्नितत्व म्हणजे काय आलं? राग आला, तापट स्वभाव आला, तामसीपणा आला. या सगळ्या गोष्टी या चक्राशी निगडीत आहेत. सो आपण बघूयात, की या चक्रामध्ये जर अति ऊर्जा असेल, तर काय दुष्परिणाम होतात? चक्रामध्ये जर कमी, निम्न ऊर्जा असेल, तर काय दुष्परिणाम होतात? साधारणतः या चक्राला बुद्धिमत्तेचं चक्र म्हटलं जातं. म्हणजे आपल्या विचारांची स्पष्टता, भावनांची स्पष्टता, आपले जे भावनिक निर्णय आहेत किंवा योग्य ते निर्णय घेण्याची क्षमता या चक्राने अफेक्टेड होते. म्हणजे ज्या व्यक्तीच्या चक्रामध्ये संतुलन आहे, तो व्यक्ती खूप चांगले सुज्ञ निर्णय घेतो. याचबरोबर त्या व्यक्तीला व्यावहारिक म्हणून सगळीकडे ओळखलं जातं आणि आपला जो राग आहे, आपला जो उत्साह आहे, आपल्यामध्ये असणारी जी ताकद आहे, ती चांगल्या मार्गाने कंट्रोल्ड स्वरूपात वापरण्याची बुद्धी या व्यक्तीला प्राप्त होती. तुलनेने या चक्रामध्ये जर ऊर्जा निम्न असली, तर हा व्यक्ती अतिशय रागीट, संशयखोर आणि एकतर एकदम निरुत्साही किंवा अतिउत्साही असा या व्यक्तीचा स्वभाव असू शकतो. कारण मणिपूर चक्र हे शरीराच्या ऊर्जेला आणि मनाच्या इच्छाशक्तीला कंट्रोल करतं, त्याला संतुलित करतं. मणिपूर चक्र हे मुख्यत्वे करून आपल्या शरीरातील स्वादुपिंड आणि पचनक्रिया यांना नियंत्रित करतं. त्यामुळे आपल्या शरीराला ऊर्जा देण्याचं काम मी सांगितल्याप्रमाणे या चक्राचं आहे. मात्र या चक्रामध्ये दोष असणारा व्यक्ती प्रचंड अपचन, ॲसिडिटी, भूक न लागणे किंवा अतिभूक लागणं या प्रकारच्या व्याधींनी ग्रस्त असू शकतो. या चक्राच्या असंतुलनामुळं पचनासंबंधीचे विकार, अजीर्ण, मधुमेह, रक्तदाब, रक्तातील शुगर कमी होणं किंवा याला जे म्हणतायत हायपोग्लासिमिया याला म्हणतात. त्यांनी चक्कर येणं किंवा अशक्तपणा फील होणं या प्रकारचे जे आजार आहेत ते याच्यातनं उद्भवतात. याचबरोबर अल्सर तसेच अ, एखाद्या गोष्टीचं व्यसन, उत्तेजकांचं व्यसन, खूप खाण्याची सवय, अशा प्रकारच्या समस्या यातनं होऊ शकतात. थकवा किंवा अतिसक्रियता हे या चक्राच्या दोन्ही प्रकारच्या म्हणजे अतिऊर्जा आणि निम्न ऊर्जा याचं साधारणतः लक्षण आहे. या चक्रामध्ये ऊर्जा कमी असली तर ह्या व्यक्तीचा स्वभाव अतिशय भित्रा होतो. भित्रेपणा, शंकेखोरपणा, अविश्वास या प्रकारच्या व्याधी, या प्रकारच्या स्वाभाविक गुणांनी हा व्यक्ती ग्रासून जातो आणि ऊर्जा जास्त आली तर अति रागीट स्वभाव आणि दुसऱ्यांना कंट्रोल करण्याची, दुसऱ्यांना अगदी आपल्या बोलण्यामध्ये, आपल्या नजरेच्या इशाराखाली ठेवण्याची सवय या व्यक्तीला लागते आणि त्यामुळे काय होतं, या व्यक्तीपासून त्याचे जवळचे लोकं, त्याची टीम दुरावते. व्यवसायामध्ये असणारे लोकं किंवा जे लोकं ऑफिसमध्ये काम करतात, अशा लोकांना साधारणतः टीम मॅनेज करता येत नाही, टीमसोबत यांचं जमत नाही. कारण कोणावरती विश्वासच नसतो आणि दुसऱ्यावरती विश्वास नाही ठेवला, तर यांच्यावरही समोरून अविश्वास दाखवला जातो. साधारणतः अतिऊर्जा या चक्रामध्ये असणारा व्यक्ती अतिशय तापट, अतिशय ज्याला म्हणता येईल ना, अतिशय फास्ट रिएक्ट होणारा, दुसऱ्यांबद्दल मतं प्रदर्शित करणारा आणि जास्त करून दुसऱ्यांना नावं ठेवणारा, दुसऱ्यांची मापं ठेवणारा असा व्यक्तीचा स्वभाव होऊन जातो आणि पटकन येणाऱ्या रागामुळे या व्यक्तीचं कुठंच कोणासोबत जमत नाही. हा जर बॉसिंगमध्ये असला, हा सुपरवायझर असला किंवा मॅनेजर असला किंवा मालक असला, तर हा कायम दुसऱ्यांवरती धाक दपटशाह किंवा दुसऱ्यांना कंट्रोल करण्याची सवय, कर्मचाऱ्यांवरती ओरडणं, नियंत्रण करणं, त्यांच्या पर्सनल बाबींमध्ये डोकावून बघणं, या प्रकारचा स्वभाव या व्यक्तीचा होतो आणि त्याच्यामुळे काय होतं, की आपल्या कामामध्ये साधारणतः या व्यक्तीला जास्त रिझल्ट्स प्रोड्यूस करता येत नाही. हा व्यक्ती कामसू होतो. म्हणजे जास्त कामसी, जास्त तामसी या 2 प्रकारच्या वृत्ती या व्यक्तीमध्ये येतात आणि साधारणतः आपला लाईफ पार्टनर, आपला बिझनेस पार्टनर, आपला मित्र यांच्यावरती शंका घेण्याचं यांच्यावर शंका घेण्याचं प्रमाण या व्यक्तींमध्ये अधिक असतं. तुलनेने जर मणिपूर चक्रामधली ऊर्जा निम्न असली, जर मणिपूर चक्रातली ऊर्जा
खूपच कमी सक्रियता असली, तर याने काय होतं माहिती आहे का, या लोकांमध्ये आत्मविश्वास आणि आत्मसन्मानाची कमतरता हे गमावून बसतात. हे स्वतःला दोष देतात. मी कधीच काही करू शकत नाही, या प्रकारचा एक न्यूनगंड यांच्या मनामध्ये येतो आणि भावनात्मक समस्या, ज्याला इमोशनल इम्बॅलन्स म्हणतात. म्हणजे अचानक खूप छान वाटणं, अचानक वाईट वाटणं, अचानक एखाद्याबद्दल खूप विश्वास वाटणं आणि अचानक तो व्यक्ती काहीच कामाचा नाहीये, या प्रकारचं मत प्रदर्शित करणं, असा एकदम ज्याला म्हणता येईल ना, असमतोल असा या व्यक्तीचा स्वभाव असतो. साधारणतः यांना कायम अयशस्वी होण्याची भीती असते आणि म्हणून यांना दरवेळेस दुसऱ्याचा सल्ला घ्यावा लागतो आणि तो घेतलेला सल्ला पण यांना पटत नाही. कोणताही निर्णय घेताना ते भीतीमध्ये असतात, असुरक्षित असतात, इन्सिक्युरिटीची भावना असते. कामाची सुरुवात करण्यापूर्वीच हे काम होईल की नाही, अशा प्रकारच्या निगेटिव्ह विचारांनी हा व्यक्ती ग्रासलेला असतो. सो आपण जर निगेटिव्ह विचार, भीती, एन्झायटी यांना फेस करत असाल, तर तुम्हाला 100% तुमच्या मणिपूर चक्रावर काम करणं अतिशय गरजेचं आहे. तुम्ही जर तुमच्या लाईफ पार्टनरवर शंका घेत असाल, रिलेशनशिपमध्ये शंका घेत असाल, बिझनेसमध्ये शंका घेत असाल, तर तुम्हाला 100% तुमच्या मणिपूर चक्राची ऊर्जा संतुलित करणं गरजेचं आहे. साधारणतः हा जो मणिपूर चक्र आहे, या मणिपूर चक्राचं जर संतुलन आपण एक वेळेस मिळवलं, तर या संतुलनाने काय होतं, की आपण अतिशय खंबीर आणि आत्मविश्वासपूर्ण अशा व्यक्तीमध्ये आपलं परावर्तन करू शकतो. आपण स्वतःच्या ध्येयाला पूर्ण करण्यासाठी साधारणतः जो आपली कम्फर्ट लाईफ आहे, त्यांना सोडून आपण बाहेर येऊ शकतो. म्हणजे एकदम आरामात, होईल तेवढं, जमेल तेवढं, झोकेल तेवढं, ही करण्याची जी वृत्ती ती या चक्राच्या कमी ऊर्जेने होते. मात्र संतुलनानंतर त्या कम्फर्ट झोनमधून बाहेर येऊन तुम्ही कुठलंही कार्य अगदी खडतर परिश्रमासहित पूर्ण करण्याची कमिटमेंट स्वतःशी करता आणि ती कमिटमेंट तुम्ही 100% पाळता. त्यामुळेच मी म्हटलं होतं, की आपल्या वेल्थ क्रिएशनशी हे सगळं निगडीत आहे. मग तुम्ही नोकरीत असाल, हाउसवाईफ असाल, व्यवसाय करताय, सेल्फ एम्प्लॉईड आहेत किंवा तुम्हाला घरून एखादा छोटासा व्यवसाय करायचा आहे. त्या व्यवसायामध्ये जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल, तर मणिपूर चक्र अर्थात तुमच्या क्रियाशीलतेच्या चक्राला तुम्हाला संतुलित करणं गरजेचं आहे. याचबरोबर रिलेशनशिपच्या बाबतीत जर बोलायचं झालं, तर मणिपूर चक्रामध्ये संतुलन असणारा व्यक्ती इतरांचा आदर करतो, इतरांवरती प्रेम करतो. जेवढा तो स्वतःबद्दल रिस्पेक्ट एक्सपेक्ट करतो समोरच्या व्यक्तीकडून, त्याही पेक्षा जास्त रिस्पेक्ट दुसऱ्यांना देतो. दुसऱ्यांची मतं विचारात घेतो आणि या व्यक्तीचे नेतृत्व गुण चांगले असतात. या चक्राला संतुलित करण्यासाठी याचं रत्न मोती आहे. मोती रत्नातून याचा थोडासा म्हणजे अतिऊर्जा असेल त्याला निम्न करता येईल आणि याची ऊर्जा कमी असेल तर तिला सक्रिय करण्यासाठी अनेक व्यायाम, अनेक मुद्रा, अनेक श्वसनाचे प्रकार आणि अनेक मेडिटेशन्स, अनेक क्रिस्टल्स उपलब्ध आहेत. साधारणतः या चक्राला किंवा इतर तुमच्या 7ही चक्रांना जर तुम्हाला संतुलित करायचं असेल, तर तुम्हाला मी इन्व्हाईट करेल एका मिरेकल मॉर्निंग या ट्रेनिंगसाठी. याच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्या 5 दिवसीय ट्रेनिंगचा एक लिंक भेटून जाईल. ज्या ट्रेनिंगच्या माध्यमातून तुम्ही तुमचे 7ही चक्र संतुलित करून आकर्षणाचा सिद्धांत तुमच्यासाठी कसा काम करतो, हे तुम्ही 100% पडताळून बघू शकता. कारण बरेच लोकं आकर्षणाचा सिद्धांत ट्राय करतात. मात्र आकर्षणाचा सिद्धांत माझ्यासाठी काम करत नाही. मॅनिफेस्टेशन वर्क होत नाही. मी अफर्मेशन लिहिले, त्यातनं मला काहीच फायदा झाला नाही, अशी त्यांची मतं असतात. या सगळ्या प्रॉब्लेम्सवरती एकच उत्तर आहे किंवा तो प्रश्न आहे, की जर तुमच्या मनाची आणि तुमच्या शरीराची ऊर्जा संतुलित नसेल, तर तुम्ही आकर्षणाचा सिद्धांत कशाप्रकारे तुमच्यासाठी वर्क होईल अशी अपेक्षा ठेवू शकता. सो तुम्हाला जर असं वाटतंय, की मला आयुष्यामध्ये हवं ते आकर्षित करायचंय, प्रेम, आनंद, सुख, अबंडन्स यांना मला भरभरून अनुभवायचंय, तर तुम्हाला तुमच्या मनाची आणि शरीराची ऊर्जा संतुलित करावी लागेल. सो धिस वॉज ऑल अबाउट मणिपूर चक्र. तुम्हाला मणिपूर चक्राच्या बॅलन्सिंगसाठी किंवा 7ही चक्रांच्या संतुलनासाठी मी ऑलरेडी इन्व्हाईट केलेलं आहे मिरेकल मॉर्निंग या वर्कशॉपमध्ये. खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे. एनी टाईम तुम्ही जाऊन त्याला क्लिक करून रजिस्टर करू शकता. सोमवार ते शुक्रवार सकाळी 5:30 वाजता ब्रह्ममुहूर्तावर ही ट्रेनिंग असते आणि अगदी नगण्याचं शुल्क असतं. शेवटी परत एकदा तुम्हाला आठवण करून देईल, की या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल, तर 100% या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलला तुम्ही शेअर करा. कारण या चॅनलवरनं मराठी भाषेतून अनेक प्रकारच्या सेल्फ हेल्प, प्रोडक्टिव्हिटी किंवा आपली ऊर्जा वाढवणाऱ्या, आपली प्रोडक्टिव्हिटी वाढवणाऱ्या गोष्टींचे व्हिडिओज मी शेअर करत असतो. सो मी कृष्णा भानुसे, फाउंडर बिंग ब्लिसफुल, आजच्या या व्हिडिओमध्ये तुमची रजा घेतो. उद्या आपण आपल्या प्रेमाशी, आपल्या रिलेशनशिपशी निगडीत असणारं पुढचं चक्र म्हणजे अनाहत चक्र बघणार आहोत. सो डोंट मिस द व्हिडिओ. सो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात अनाहत चक्रासहित. तुम्हाला जर या व्हिडिओमध्ये काही प्रश्न वाटतायत, या व्हिडिओमध्ये तुम्हाला जर काही चांगल्या गोष्टी जाणवत आहेत, तर कमेंटमध्ये नक्की तुमचे प्रश्न किंवा अभिप्राय सोडा आणि आणखी कुठल्या विषयावरती मराठीतून व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडेल, त्याचं सजेशन देखील तुम्ही नक्की द्या. धन्यवाद.